हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आजचा टॉपिक असणार आहे फ्रेंडशिप. तर आज आपण ना पूर्ण फ्रेंडशिप हा टॉपिक कवर करून घेऊयात. कारण बरेच दिवस झालं मला ह्याच्यावरती बोलण्याची खूप जास्त इच्छा होती. एक सेकंड, मी नीट बसून घेते. बरेच दिवस झाले मला ह्याच्यावरती बोलण्याची खूप जास्त इच्छा होती. बिकॉज माझ्या लाईफमध्ये मी बेस्ट फ्रेंड्स फक्त 2-3 लोकांनाच कन्सिडर करते. बाकी सर्व लोक माझ्या लाईफमध्ये आले ज्या रिझनसाठी आले, ज्या टाईम ऑफ पिरियडमध्ये आले. त्या टाईम ऑफ पिरियड संपला, ते जे पण काही होतं ते संपल्यानंतर ना ते चालले गेले इन द सेन्स, म्हणजे ते संपलं, लाईक कॉलेज संपलं की ती फ्रेंडशिप संपली, असं काहीतरी. छोटं टॉपिक आहे, मी ते पटकन कवर करून घेते. ते म्हणजे की हे बघा, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे फ्रेंडशिपमध्ये 1, 2, 3, 4 बोलू शकतो आपण. 4 लोकांच्या पलीकडे आपल्याजवळ कोणीच नाही येऊ शकत. फ्रेंडशिप म्हणजे लाईफ टाईमचं जे फ्रेंडशिप आपण असं समजतो की ते लोक आपल्यासोबत लाईफ टाईम राहणार, किंवा ते लोक आपल्या पूर्ण अप्स अँड डाऊन्समध्ये आपल्यासोबत असणार, असं काही नसतं. म्हणजे काय की मी आधीपासनं, मी माझ्या कॉलेजपासनं किंवा माझ्या स्कूलपासनं मी एक अशी फ्रेंड होती ज्या फ्रेंडसोबत सर्व लोक त्यांचे सिक्रेट्स शेअर करायचे. आणि माझं ऐकण्यासाठी कोणाला वेळ नसायचा किंवा असायचंही तर मी नाही शेअर करू शकायचे सर्वात माझा पर्सनल गोष्टी. तर मोस्ट ऑफ द टाईम असं व्हायचं की ते मला सांगायचे आणि ते बस तिथे आमचं संपलं. तर मी एक अशी मशीन होते की तिथे सर्व लोक आपलं येऊन त्यांचं सिक्रेट्स सांगायचे आणि चालले जायचे म्हणजे आपण तसं नाही बोलू शकत, ते रॉंग होईल. सिक्रेट सांगायचे आणि आमची फ्रेंडशिप तशी असायची. बट नंतर मला रिअलाईज झालं की नक्की असंच लाईक हॅलो, व्हॉट आर यू डुईंग, हाऊज यू, जेवण केलीस का, किंवा लाईफ कशी चालू आहे, हे सगळं मी विचारणारी मैत्रीण आहे. मला कोणी समोरून नाही विचारत. हे बघा, मी ना एकदम क्लिअर भाषेमध्ये सांगते की माझी ना एक मैत्रीण आहे जी बनली होती 2nd स्टँडर्डमध्ये. मी ना गर्ल्स स्कूलमध्ये होते, ठीक आहे. आणि 2nd स्टँडर्डमध्ये ती माझी फ्रेंड बनली होती. तिचं नाव मी रिव्हील नाही करणार, लगेच कळून जाईल कोण आहे ती. तर त्यामुळे ती माझी फ्रेंड होती 2nd स्टँडर्डमध्ये. आणि ती 8th स्टँडर्डपर्यंत माझी बेस्ट फ्रेंड होती, ठीक आहे. आणि ती इतकी चांगली मुलगी होती, तिने मला सगळ्या ह्याच्यामध्ये लाईक हेल्प केली. तेव्हा आपण लहान असतो, तेव्हा काय हेल्प आणि काय पण ती बऱ्याच गोष्टी मला ऐकून घ्यायची, मला खूप प्रेमाने ठेवायची. तिच्या घरी घेऊन जायची, जेवण वगैरे हे सगळं आमचं चालायचं. जसं मी माझ्या गावापासून शिफ्ट झाले दुसरीकडे स्कूलिंगसाठी, 9th 10thसाठी मी दुसरीकडे शिफ्ट झाले. तर तिथे ती तर मागे सुटली, त्यामुळे तिचा आणि माझा काही कॉन्टॅक्ट नाही राहिला. एक तर लहान होतं, आमच्याकडे फोन्स नव्हते, कॉन्टॅक्ट करायचा काहीच जरिया नव्हता, ना नंबर होता, काहीच नाही. मला तर तिचा ॲड्रेस पण माहिती नव्हता, कारण म्हणजे असंच कधीतरी दुरून गेलं तिच्या घरी. तर तेव्हा लहान होतो, तेव्हा कोण एवढं लक्षात ठेवलं ना ॲड्रेस आणि ब्ला ब्ला ब्ला. तर तिचा कॉन्टॅक्ट सुटला, ती सुटली. त्यानंतर ना 10thमध्ये अजून एक माझं लाईक 9-10thमध्ये अजून एक मला मैत्रीण मिळाली. तिचंही नाव मी नाही सांगू शकत, बट तीही खूप चांगली होती. पण तिच्यासाठीही मी लाईक नॉट तिच्यासाठी मी तिचं काही वाईट नाही बोलत आहे, ती खूप चांगली होती ॲक्च्युली. आणि तिने मला बऱ्याच काही गोष्टी शिकवल्या. आणि असं होतं की आम्ही दोघींना, एकतर आमच्या पूर्ण क्लासमध्ये फक्त 2च मुली, ती आणि मी, आणि बाकी सर्व मुलं. तर असं असायचं ना की नाइलाज मैत्री करावीच लागली, कारण नाही केली असती तर मग मुलांना बोलावं लागलं असतं. आम्ही बोलायचो. मी अशी मुलगी होते की आमच्या क्लासमधल्या सर्व मुलांना मी परेशान म्हणजे बुली करायचे. खूप मोठं बुली नाही, टू बी स्पेसिफाईड.
एकदम असं छोटे छोटे की कॉपी, जसं मी स्वतःची कॉपी नाही द्यायचे, मी जे पण नोट्स वगैरे लिहायचे ते द्यायचं नाही, किंवा असंच परेशान करायचं, टिफिन खाताना चिडवायचं. म्हणजे आम्ही लहान होतो तेव्हा कसलं बुली आणि कसलं काय मजाक करायचो एकमेकांची. आणि मी सर्वात जास्त अशी ॲक्टिव्ह मुलगी होते आमच्या क्लासमधली. तर ते सगळं झालं. नंतर मी परत मूव आऊट झाले माझा फर्दर स्टडीजसाठी, तर ती पण मागे सुटली. त्यानंतर माझ्या लाईफमध्ये 2 अशा मुली आल्या ज्या माझ्या खूप जवळच्या मैत्रिणी झाल्या. डिप्लोमामध्ये खूप जवळच्या मैत्रिणी होत्या त्या, आणि त्या दोघींसोबत माझे सर्वात सुंदर असे मेमरीज आहेत. तर आमचं खूप चांगलं फ्रेंडशिप होतं. खूपच जास्त आम्ही क्लोज होतो. आम्ही एकमेकांना सगळं शेअर करायचो. सगळं होतं ते चालू होतं. त्यानंतर माझा डिप्लोमा संपला आणि मी परत मूव आऊट केले डिग्रीसाठी. तर तिथे मला अजून एक मैत्रीण मिळाली. तिचं नाव पण मी नाही सांगू शकत, पण ती माझ्या लाईफमधली एक अशी मैत्रीण होती की जिच्यासोबत मी विदाऊट एनी फिल्टर राहिली आहे. एकदम रॉ, एकदम मी जशी कांचन आहे मी तिच्यासोबत तशी राहिली, आणि तिने ते एक्सेप्ट पण केले. आम्ही लेजिटमध्ये कुत्रा मांजरसारखं भांडतो. आम्ही इतकं जास्त भांडायचो. एकदा आम्ही रूममेट झालेलो नंतर आमची मैत्री इतकी छान होती. आम्ही इतकं छान राहायचो, इतकं चांगलं बॉन्डिंग होतं की आम्ही रूममेट झालो नंतर आम्ही इतकं भांडायचो. झाडून काढल्यापासून ते कपडे वाळू घातल्यापासून ते आंघोळीपर्यंत आम्ही भांडायचो आणि परत एकत्र यायचो. पण इतकं खास होतं ना ते तिथे की मला डिग्री असं सोडाविषयीच वाटली नाही. बट त्यानंतर माझी डिग्री पण संपली आणि देन मी परत मूव आऊट झाली इथे. तर ती पण सुटली मागेच. पण ती आणि अजून एक मुलगी आहे. त्या दोघी एक अशा माझ्या एकुलत्या एक मैत्रिणी आहेत ज्या मी माझ्या लाईफमध्ये कुठेही गेले, कसल्याही कंडिशनमध्ये असले, कुठेही गेले, कितीही लांब गेले, तरीही त्या दोघी मला कधीच सुटू नाही शकत. ते लोक मला नेहमी कॉल करतील, मला नेहमी विचारतील. माझं एक सॅड स्टेटस बघितलं की ते लगेच मला विचारतील की काय झालं किंवा कोणी काही बोललं का. आणि पहिली गोष्ट तर त्यांना लगेच कळतं की मला झालं काय आणि कोणामुळे झालं असेल, तर ते लगेच मला कॉल वगैरे करतील, विचारतील. मी स्वतःला खूप लकी फील करते की माझ्या लाईफमध्ये त्या दोघी आहेत. आणि जी दुसरी आहे तिचं नाव पण मी नाही सांगू शकत. ती मला 9th स्टँडर्डमध्ये भेटली होती ट्युशनमध्ये. आमचं झालं असं की मी ज्या दिवशी माझा पहिला दिवस होता ट्युशनला, मला आठवते मी ब्लॅक कलरचा ड्रेस घालून गेले होते आणि ती मला भेटलेली. तर ती आणि तिच्या 2 मैत्रिणी होत्या त्या की असं जात होत्या आणि तिने मला अडॉप्ट केलं. मी एक इंट्रोवर्ट मुलगी जे की आय कॉन्टॅक्ट पण नाही करू शकत आहे कोणासोबत, आणि एक नवीन जागा, ती आली, मला बघितलं आणि तिने मला घेऊन गेली. तिने मला अडॉप्ट केलं. त्या दिवशीपासून माझं 9th-10thचं जे पण ट्युशन तिकडे होतं, तर मी तिच्या साईडला बसायच्या, तिच्यासोबत बसायच्या, आम्ही मस्ती करायचो, आम्ही खायचो प्यायचो, सगळंजण. माझं तिथून चालू झालं. 11th आणि 12th स्टँडर्डमध्ये ती होती. मी तर डिप्लोमा केला. 11th आणि 12th स्टँडर्डमध्ये तिचं आणि माझं पूर्णपणे मैत्री असं तुटल्यासारखीच होती, कारण कॉन्टॅक्टच नाही ना. माझ्याकडे फोन नाही, तिच्याकडेही फोन नाही. ती मूव आऊट झाली, मी दुसरीकडे गेले, तर कॉन्टॅक्ट नाही. बट सडनली जेव्हा आमच्याकडे फोन आला, कुठून तरी कसं तरी आय गेस इंस्टाग्रामवरनं कुठून तरी आम्ही एकमेकांना दिसलो, परत कॉन्टॅक्ट झाला आणि आम्ही तिथे भेटलो. फॉर्च्युनेटली आम्ही दोघी एकाच ठिकाणी होतो शिक्षणासाठी. ती पण तिथेच होते आणि मीही तिथेच होते. तर आम्ही भेटलो, बोललो आणि त्या दिवशीपासून आमची जी फ्रेंडशिप स्ट्रॉंग झालेली आहे त्यानंतर आम्ही दोघी एकाच सिटीमध्ये कधीच आलो नाही. आम्ही नेहमी वेगवेगळ्या सिटीमध्ये असायचो. ती तिच्या स्टडीसाठी दुसरीकडे असायची, मी माझ्या स्टडीसाठी दुसरीकडे असायचे. त्यानंतर जेव्हा आम्ही स्टडीज कंप्लीट केल्या त्यानंतरही ती दुसरीकडे आहे, मी दुसरीकडे आहे, आणि स्टील वी आर लाईक अ फॅमिली. आम्ही ॲज अन एकमेकांना फ्रेंड म्हणून नाही तर फॅमिली म्हणून ट्रीट करतो. आणि त्यात पण काहीही झालं, अनफिल्टर्ड कांचन, काहीही झालं तरी पहिला कॉल तिला सांगून मी तिला लगेच सगळं सांगून देते. आणि त्यानंतर ती मला असं बोलते की ठीक आहे बाळा, होऊन जाईल, तू, मला नाही वाटत की, आणि माझी चूक जरी असली तरी ती मला असं बोलते की मला नाही वाटत की तू काही चुकीचं केलं असेल, तू कधीच काही चुकीचं नाही करू शकत, आणि ठीक आहे, चूक माणसांकडनंच होते, तू परत सुधरवून घेशील या चुकाला.
तर आय गेस मी स्वतःला खूप जास्त लकी समजते फ्रेंडशिपमध्ये, कारण मला देवाने 2 मैत्रिणी अशा दिलेल्या आहेत ज्या खूप जास्त काळजी नाही बोलणार, पण खूप जास्त माझ्यावरती लक्ष ठेवतात आणि काहीही झालं, कुठेही गेलं तर मला नाही विसरणार. आणि त्यांच्यासोबत माझा बॉन्ड असा आहे की काहीही झालं तरी मी त्यांना कसंही बोलू शकते, कितीही बोलू शकते, मी त्यांच्यापुढे रडू शकते, मी त्यांच्यापुढे हसू शकते. आमचे भांडण झाले तरी मला ह्या गोष्टीची भीती नाही आहे की ते लोकं मला सोडून जातील, कारण ते लोकं असं कधीच नाही करणार. ते लोकं मला नाही सोडून जाणार, कारण त्यांना माहिती आहे की कांचन भांडते आणि लगेच येते, किंवा नाही जरी त्या दोघींनाही माहिती की मी खूप जास्त इगोइस्टिक पर्सन आहे. तर त्या दोघीही माझ्यासाठी त्यांचा इगो खाली करतात आणि मला बोलतात. पहिली गोष्ट, आमच्यामध्ये आता भांडण होत नाही, कारण ऑब्व्हियसली गोष्ट आम्ही मोठे झालो आता, आणि आता भांडण करण्यासाठी आम्ही एकमेकांच्या जवळ नाही आहोत. तर आम्ही फक्त अपडेट देतो एकमेकांना, एकमेकांच्या लाईफबद्दल. आणि बस एवढंच आय गेस माझ्याकडे होतं फ्रेंड्ससाठी. ॲक्च्युली खूप काही आहे, पण स्टोरीज येत राहतील, येतील इथून पुढे, कारण मी स्टोरीसाठी अजून काही स्क्रिप्ट वगैरे नाही लिहिलेली, आणि हे पण अनफिल्टर होतं. जस्ट माझे थॉट्स होते, ह्याच्यामध्ये काही स्क्रिप्टेड वगैरे काहीही नव्हतं. बट नेक्स्ट व्हिडिओजपासनं स्क्रिप्टेड व्हिडिओज येतील, माझ्या जुन्या स्टोरीज मी तुम्हाला सांगेन. आणि सी एवढंच. बाय गाईज.